नमस्कार मंडळी, बघू शकता आज आपल्याकडे मारुती विटारा ब्रेझा गाडी आलेली आहे मॉडिफिकेशनसाठी। आणि बघू शकता आपण गाडीचं पूर्ण लुकच चेंज केलेला आहे। भरपूर आपण ॲक्सेसरीज गाडीमध्ये फिट केलेले आहेत। तर या गाडीची डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि त्यासाठी मित्रांनो आज आपण सिद्धूने कार ॲक्सेसरीज नेहरू नवी मुंबई या ठिकाणी व्हिडिओ शूट करतोय। आणि तिकडचे मालक आज आपल्याबरोबर आहेत मनोज पाटील सर। नमस्ते सर। बढ़िया एकदम मजेत आहे। एकदम चला आपली गाडी आलेली आहे सर ब्रेझा। आपल्याकडे आलती ओल्ड ब्रेझा। ओके। फुल इंटिरियर एक्सटिरियर पूर्ण काम केलेलं आहे आपण। अच्छा। फुल अपग्रेड केली। एक म्हणजे वेगळाच लुक दिला हिला। बरोबर। आपण जे बघेन ते बघत राहील। एक्झॅक्टली। तर चालू करू फ्रंट पासून। फ्रंटला ग्रिल इन्स्टॉल केली आहे जे फुल ब्लॅक मध्ये आहे। बरोबर। रेंज रोवर सारखी ग्रिल आहे। हा ग्रिल। त्याच्यानंतर डिफ्युजर आपला असणार आहे फ्रंटचं। बरोबर। हेडलाइट मध्ये अप्पर डिपर एलईडी टाकली आहे। अच्छा। पॉवरफुल डीआरएल आणि प्रोजेक्टर। ओके, हे पण लावले। हे पण लावले डीआरएल आणि प्रोजेक्टर। खूपच साईडला गाडी पण पूर्ण आपण पेंट केलेली आहे व्हाईट मध्ये। कारण गाडीची कंडिशन भरपूर खराब होती तर पूर्ण आपण गाडी पण पेंट केलेली आहे। ओके। जे 16 इंचाचे अलाय व्हील डायमंड कट आहेत ओरिजिनल मारुती जेन्युइन, हे सुद्धा आपण याच्यात इन्स्टॉल केलेले आहेत। अच्छा। हा। आणि साईडला तर आपण फुल पॅनो ब्लॅक वरती दिलेला आहे। रूफ डुअल टोन केलाय। डुअल टोन केलाय। त्याच्यानंतर डोर वायझर, लोअर गार्नेस, हँडल आणि डोर मोल्डिंग आणि एक पायरी पण जे सेफ्टी आहे ही पायरी सुद्धा आपण याच्यात इन्स्टॉल केलेली आहे। ओके। बॅक प्रोफाईलला जे आहे ही जी लाईट्स आहे मॅट्रिक्स लाईट ही सुद्धा आपण इन्स्टॉल केलेली आहे। लुक हिचा जे स्मोक टाइप मध्ये येते, एकच नंबर लुक येतो। बरोबर। आणि बॅकला हा डिफ्युजर, इंडिकेटर लाईट आणि एक कॅमेरा। अच्छा। हे आपण बॅकला केले। इंटिरियर मध्ये तुम्हाला इंटिरियर मध्ये खूप चेंजेस केले। इंटिरियर मध्ये खूप चेंजेस केले। तर इंटिरियर बघा, हे बघा हे इंटिरियर आहे। डोर याला डबल टोन दिलेला आहे। फुल म्हणजे कलर केलेला आहे। याचा ग्रे येतो आणि हा ब्लॅक येतो। तर आपण डबल टोन केलंय। हा, हे पॅनो ब्लॅक हँडल केलेत। कार्बन चेक करू शकता, जे कार्बनची फिटिंग, कार्बन जे कुशनिंग मधात सेम त्याच मॅचिंगला कुशनिंग सुद्धा दिलेली आहे। बरोबर। कार्बन आणि ब्लॅक, तर त्याचा एक कॉम्बिनेशन वेगळा येतो। एक्झॅक्टली। डॅशबोर्ड आतमध्ये बघा, जे कोणी बोलू नाही शकत ओल्ड ब्रेझ आहे। बरोबर। काय भरपूर चेंज केले, भरपूर चेंजेस केलेत। म्हणजे एकदमच लक्झरी लुक वेगळा। एक कॉफी कलर वाटतो। कॉफी कलर हा जे आहे डार्क वॉलनेट आहे। बरोबर। संगती आपण हे बघा, बटन्स नाही ते ब्रेझाला स्टेअरिंग बटन टाकले। ओके। व्हॅल्यूम अप डाऊन करायचे। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता जे काम करायची पद्धत, जे कलर कॉम्बिनेशन दिलाय वॉलनेट ब्लॅक, परत वॉलनेट आणि ब्लॅक। फुल इंटिरियर आपण सर्व डॅशबोर्ड पेंट केलेला आहे। चारी डोर पेंट केलेले आहेत। कार्बन दिलेला आहे। डोर कलर करायची जे डॅशबोर्डचा जो कलर असतो हा वेगळा असतो। कलर तर भरपूर जण मारतात, पण याला म्हणजे वॉश वगैरे केलं तरी हा कलर सोडणार नाही। आमची तुम्ही फिनिशिंग बघा, त्याच्यानंतर कार्बनची बी फिनिशिंग बघा। चारी साईडला जे दिलेलं आहे ते सांगते। आपण पिल्लर सुद्धा रॅप केलेले आहेत, जे 6 पिल्लर असणार आहेत। वरती रूफ पण बघू शकता तुम्ही, हे सुद्धा आपण फुल ब्लॅक केलेलं आहे रूफचं। तर आता इथे लाईट लावायची बाकी आहे, ही लाईट लावू आपण। त्याच्यानंतर जे युनिक आहे गाडीमध्ये हा एक आहे, हे बघा हे लाईट। ओके। ही एम्बियन्स लाईट इथे सुद्धा आपण लावली आहे टॉप लाईटला, जे चेक करू शकता एक कार्डी कंपनीची येते, याला एम्बियन्स आहे। त्याच्यानंतर आपली डोरची एम्बियन्स K4 मध्ये आहे, चेक करू शकता तुम्ही एक एक क्वालिटी त्याची फिटिंग वगैरे। आणि म्युझिक सिस्टम जे आहे हा डायमंडचा लावलेला आहे 4K डायमंड मध्ये जे आहे 4K। क्लिअरिटी चेक करू शकता तुम्ही, एकच नंबर क्लिअरिटी आहे। लॅग वगैरे काही मारणार नाही, काय नाही, चांगला आहे। टच रिस्पॉन्स वगैरे सर्व चांगला आहे। आणि चारी दरवाजात समोरला जे आहे आपण JBL चे कंपोनेंट टाकले, मागे कोएक्सेल टाकले जे बॅक डोरला आहे। ओके। तुम्हाला त्याचा आवाज एक ऐकवतो। ऊपर सुद्धा याच्यात इन्स्टॉल केलंय। आणि जे स्टॅलियन लेझर मध्ये आपण याच्यात फुल बकेट फिटिंग कस्टम वाईज सीट कव्हरची तुम्ही स्टिचिंग क्वालिटी बघू शकता। आणि स्पेशल आपण हिला थाई सपोर्ट एक्स्ट्रा दिलेला आहे। अच्छा। जे कस्टमरची रिक्वायरमेंट होती थाई सपोर्ट द्यायचं। साथ ही साथ आपलं तुम्ही गेअर नॉब बघू शकता, जे आहे ते पण आपण डबल कलरच दिलेला आहे। आणि कलरिंगचा तुम्ही जे कॉम्बिनेशन बघू शकता
ते एकच नंबर आहे. तर म्हणजे हे सर्व काम आपण या ब्रेझामध्ये केलेलं आहे. बघू शकता खूप छान काम केलेलं आहे. आणि ते या गाडीचे मालक आज आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांनाच विचारूया त्यांना कसं वाटतंय सर तुम्हाला गाडी बघून. गाडी तर एक नंबर केलेली मनोज भाऊनी. ओके. मनोज भाऊ आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. हा, हा. आणि मी तर सांगतो अशी गाडी याच्यासारखी गाडी कोण बनवणार पण नाही. अच्छा. आणि कसं आहे माहितीये का, कमी बजेट मध्ये सर्व काम ओके केलेलं आहे मनोज भाऊनी. ओके. आणि मला त्याचं एकच हसू येतंय, खरंच मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. एक्झॅक्टली. तर रिस्क कशात आहे? एकदम हॅप्पी आहे. ओके. तुम्ही पण तुमच्या गाडीला बनवायचं असेल तर नक्कीच एकदा व्हिजिट करा आपल्या. आणि एकदम कमी एकदम मनापासून आभार आहे जे दादानी आपल्याला एक चान्स दिला, भरोसा करून गाडी आपल्याकडे सोडून गेले, जे बनवा तुम्हाला कशी बनवायची आहे गाडी. चला हीच कसं आहे सिद्धूने कार ॲक्सेसरीज मित्रांनो. तर तुमची पण गाडी अशीच चेंज करायची असेल, मॉडिफाईड करायची असेल कमी किमतीमध्ये, तर नक्की एकदा नेहरू नवी मुंबई या ठिकाणी भेट द्यायला विसरू नका. सिद्धूने कार ॲक्सेसरीजमध्ये सरांचा नंबर आणि इकडचा ॲड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. तर लवकर भेट द्या आणि आपली गाडीसुद्धा मॉडिफाईड करा.